नमस्कार मित्रांनो, तोही रे माझा मितवा या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये अर्णव आणि ईश्वरी राकेशबद्दल आता रूममध्ये बोलत आहे. अर्णव म्हणतो की हे बघ ईश्वरी, हे बघ मिस इंदौर, जे काही आता तो राजेश आहे त्याचं सगळं काही सत्य बाहेर आल्यानंतर त्याच्यासोबत जे काही करायचं आहे तर ते पोलीस करतील. तेव्हा आता ईश्वरी म्हणते त्याला फाशी झाली पाहिजे, फाशी. आणि ह्या सगळ्यामध्ये तो फक्त एकटा नसणार आहे, नक्कीच कोणीतरी त्याला सोबत असणार आहे आणि ह्या सगळ्यांना मात्र पकडलं पाहिजे. तर वल्लरी मामी मात्र आता ह्या सगळ्यांचं बोलणं ऐकत असते, ईश्वरी आणि अर्णवचं. आणि वल्लरी मामीला मात्र हे ऐकून धक्काच बसतो, कारण राकेशचं सगळं काही सत्य त्यांनी पकडलेलं आहे. राकेश मात्र दरवाजा बंद करून बाहेर येतो आणि स्वतःला म्हणतो की आता मात्र ह्या राजशर्केंना कायमचा बाय बाय करण्याची वेळ आलेली आहे. आता नवा देश आणि नवा वेश. त्यानंतर मात्र अर्णव आणि ईश्वरी आता त्यांचा प्लॅन करून डॉक्टरांकडे येतात आणि अर्णव डॉक्टरांना म्हणतो की राजेश भोसले यांची मेमरी परत आली. आता डॉक्टरांना हे ऐकल्यानंतर धक्काच बसतो. डॉक्टर म्हणतात की काय बोलतात? अर्णव म्हणतो की हो, आणि त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही हा अपघात मुद्दाम घडून आणला होता. तेव्हा आता बरोबर डॉक्टरला अर्णव आणि ईश्वरी ब्लॅकमेल करतात. तेव्हा डॉक्टर खूपच घाबरतो. तर मित्रांनो, आता पुढे नक्की काय होणार आहे हे बघायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.